नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर बघा, आज आपण खमंग कसं बनवायचं हे बघणार आहोत, आणि ते पण डाळ तांदूळाचं. तर इथं बघा, 1 वाटी डाळ मी घेतलेली आहे. वाटी थोडीशी कमी आहे, आणि त्याच वाटीने आपण तांदूळ घेणार आहोत. तर 1.5 वाटी तांदूळ मी इथं घेणार आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने. तर बघा, 1 वाटी डाळ आणि 1.5 वाटी तांदूळ आपण इथे घेतलेला आहे. डाळ तांदूळ भिजून छान असं खमंग आपण बनवणार आहोत. तर बघा, डाळ तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि पाणी त्यांच्यात राहू दिलेलं आहे. तर बघा, दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि 2 वाजता मी डाळ तांदूळ भिजत घातले होते. तर बघा, रात्रीची वेळ आहे. आता रात्री मी हे डाळ तांदूळ जे आहे ते मिक्सरमध्ये दळून घेणार आहे. तर बघा, डाळ आणि तांदूळ दोघं पण छान अशी भिजून गेलेले आहेत. तर बघा, डाळ आणि तांदूळ आपल्याला एकत्र दळून घ्यायचे आहेत. इथं बघा, मी थोडं दही घेतलेलं आहे. तर प्रत्येक भांड्यात दळताना 1 किंवा 2 चमचा दही आपल्याला वापरायचं आहे. दही जर तुमचं जास्तच खट्ट असेल, आंबट असेल, तर तुम्ही कमी टाका. आंबट नसेल तर प्रत्येक भांडं दळताना 1 चमचा दही टाका. तर बघा, अशा पद्धतीने पूर्ण डाळ तांदूळ दळून घेतलेलं आहे. बॅटर असं तयार करून घेतलेलं आहे. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. अशा पद्धतीने बॅटर आपण तयार केलेलं आहे. तर याला आता आपण रात्रभर झाकून ठेवायचं आहे, म्हणजे ते छान असं फर्मेंट होईल. तर मी याला रात्रभर झाकून ठेवणार आहे. तर बघा, रात्रभर झाकून ठेवल्यानंतर सकाळी मी हे उघडून घेतलेलं आहे. सकाळची वेळ झालेली आहे नाश्त्याची. आता आपल्याला खमंग तयार करायचं आहे. तर बघा, छान असं बॅटर तयार झालेलं आहे. पीठ हे छान असं फर्मेंट झालेलं आहे. तुम्ही बघू शकता, जाळी किती छान आलेली आहे पिठाला. तर बघा, अशा पद्धतीने पिठाला आपली जाळी यायला पाहिजे. तर बघा, यात आपल्याला आता काय काय मटेरियल टाकायचं आहे. तर पीठ व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. तर बघा, इथं मीठ मी घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ आपल्याला टाकायचं आहे. तुम्हाला हवं असेल तुम्ही साखरही टाकू शकता. मी इथे मीठ टाकलेलं आहे. इथे बघा, अर्धी वाटी तेल मी घेतलेलं आहे. अर्धी वाटी तेल आपल्याला टाकायचं आहे. आणि छान असं पीठ हे फेटून घ्यायचं आहे. तर मीठ आणि तेल आपण याच्यात टाकलेलं आहे. तर बघा, इथे सोडा घ्यायचा आहे अर्धा चमचा. आणि सोडा आपल्याला कसा टाकायचा आहे, जे हलवाई जे खमण बनवतात ती पद्धत मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. तर बघा, असं 4 बोटांवर सोडा टाकायचा आहे. आणि त्याच पद्धतीने खाली हात घेऊन एकच डायरेक्शनमध्ये पीठ हे फेटायचं आहे. तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने 5 ते 7 मिनिटं आपल्याला लगातार एकच डायरेक्शनने पीठ हे फेटायचं आहे. तर त्याच पद्धतीने आपल्याला हळद टाकायची आहे. अर्धा चमचा हळद मी इथं घेतलेली आहे. तर हळदसुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने टाकायची आहे. एकच डायरेक्शनमध्ये पीठ हे फेटायचं आहे. म्हणजे हळद टाकल्यानंतर ते हळदचे जे गाठी तयार होतात पिठामध्ये त्या होणार नाही, म्हणून अशा पद्धतीने आपल्याला हळद आणि सोडा टाकायचं आहे. आणि ते पीठ अशाच पद्धतीने फेटायचं आहे. तर तुम्ही बघू शकता, तुमचं खमंग छान अशा पद्धतीने येणार आहे. तर बघा, बॅटरमध्ये जसे हवे तसे बबलसुद्धा आलेले आहेत. इथं बघा, मी डबा घेतलेला आहे. डब्यामध्ये बॅटर टाकलेलं आहे. बाकीचं बॅटर मी दुसऱ्या डब्यात लावणार आहे. तर बघा, डब्याला तेल लावलेलं होतं आणि गॅसवर मी कुकर ठेवलेला आहे. कुकरमध्ये स्टँड ठेवलेला आहे. 1 ते 1.5 ग्लास पाणी त्याच्यात टाकलेलं आहे. आणि आता हे बॅटर टाकल्यानंतर कुकरमध्ये ठेवून द्यायचं आहे. आणि कुकरच्या झाकणची शिट्टी आपण काढून घ्यायची आहे. तर बघा, अशा पद्धतीने कुकरच्या झाकणची शिट्टी मी काढून घेतलेली आहे. आणि 15 ते 20 मिनिटं आपण आता याला मीडियम फ्लेमवर गॅस ठेवायचा आहे. 15 ते 20 मिनिटं आपण गॅसवर याला राहू द्यायचं आहे. तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने वाफ निघत होती. तर बघा, 20 मिनिटं झालेले आहेत. तर तुम्ही बघू शकता, खमंग आपलं छान पद्धतीने फुगलेलं आहे. तर
त्याच्यात सुरी टाकून चेक करून घ्यायचं आहे खमंग शिजला आहे की नाही. शिजलेलं आहे छान पद्धतीने, सुरीला लटकलेलं नाही म्हणजे. तर बघा खमंग आपण थंड करायला काढून घेतलेला आहे, त्याला थंड होऊ द्यायचं आहे. तर आपण इथं कढईमध्ये तेल टाकायचं आहे, तेल गरम करून घ्यायचं आहे. अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे फोडणीसाठी. आणि कढीपत्ता मी इथं आणलेला आहे माझ्या बागेचा, ताजा कढीपत्ता आहे. कढीपत्त्याचं झाड माझ्या बागेत आहे. तर कढीपत्ताची 7-8 पानं टाकायची आहेत. आणि मिरच्या मी कापून ठेवलेल्या होत्या, मीठ लावून ठेवलेलं होतं. तर तेलात कढीपत्ता, मोहरी, मिरची छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. तुम्हाला गोड आवडत असेल तर तुम्ही साखरेचं पाणी तयार करू शकता. माझ्या घरी गोड आवडत नाही म्हणून मी साखरेचं पाणी नाही करत आहे. तेलातच फोडणी देणार आहे खमंगला. तर बघा छान अशा मिरच्या फ्राय झालेल्या आहेत. आता आपण खमंग थंड झालं आहे का बघून घेऊया. तर खमंग आपला थंड झालेला आहे. तर चौफेर सुरी आपल्याला अशी फिरवायची आहे, म्हणजे ते चौफेर जे चिकटलेलं असतं ते निघून जाईल. आणि आता आपल्याला एखाद्या ताटात डबा उलटा मारायचा आहे आणि खमंग हे आपल्याला काढून घ्यायचं आहे. डब्याला तेल लावलेलं होतं म्हणून खमंग आपलं छान पद्धतीने निघून आलेलं आहे, बघू शकता अशा पद्धतीने. तर बघा छान पद्धतीने खमंग आपलं तयार झालेलं आहे. तर मी तर याला खमंगच म्हणते, तुम्ही काय म्हणता आणि कुठून हा व्हिडिओ बघत आहात ते मला नक्कीच कमेंट करून सांगा. तर बघा बर्फीसारखे चौकोन पीस आपल्याला इथं कट करून घ्यायचे आहेत. तर बघा सुरीला लटकत नाही, इथे छान आपलं खमंग हे तयार झालेलं आहे. तर बघा पीस कट करून घेतलेले आहेत. आता जे मिरच्या आणि कढीपत्त्याची आपण फोडणी दिलेली होती तेलात, ते आपल्याला वरून टाकून द्यायचं आहे अशा पद्धतीने. तुम्ही बघू शकता गरम तेलाची फोडणी दिल्यानंतर खमंग हे छानच वाफवून जातं. तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करा. तर बघा अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता छान असं खमंग आपलं तयार झालेलं आहे. व्हिडिओला लाईक करा.